सार्वजनिक गोरक्षा समिती धामणगाव रेल्वेच्या वतीने भव्य बाइक रैली गोमाता की जय, गोमाता के सम्मान में गोरक्षण मैदान में भारत माता की जय घोषणांनी शहर दुमदुमले। राष्ट्रपती, राज्यपाल, प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन। गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी, वाढती गोहत्या आणि गोतस्करी थांबवण्यासाठी तसेच नवीन कठोर कायदे काढण्यासाठी सार्वजनिक गौरक्षा सेवा समितीच्या वतीने धामणगाव शहरात सोमवारी भव्य दिव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। धामणगाव रेल्वे तालुक्यातील तरुणांच्या प्रचंड उत्साहाने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुख्य मार्गाने सदर रॅलीचे आयोजन आज 27 एप्रिल सोमवार रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयापर्यंत करण्यात आले। या प्रसंगी शेकडोंच्या संख्येत उपस्थित गोप्रेमींना गाय बचाव, राष्ट्र बचाव, भारत माता की जय, वंदे मातरम, गोमातेला राष्ट्रमाता घोषित करा अशा गगनभेदी घोषणा दिल्या। तहसील कार्यालय येथे राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावाने डॉक्टर आशिष सालणकर, गोरक्ष संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, उपाध्यक्ष गिरीश मुदंडा, राजकुमार केला, किद्दर गुरु, जारा दीदी, बरखा दीदी तथा सना दीदी यांच्या नेतृत्वात व शेकडो गोप्रेमींच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले। लक्षणीय बाब म्हणजे या रॅलीत तृतीयपंथीयांनी हिरिहिरीने सहभाग नोंदविला होता। पुरातन काळापासून गोमाता पूजनीय। यावेळी बोलताना डॉक्टर आशिष सालणकर म्हणाले की पुरातन काळापासून गायीला गोमातेचा दर्जा आहे, पण आता तिला राष्ट्रमातेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे। यामुळे आपण ज्या संस्कृतीशी जोडलो आहोत त्याला न्याय देता येईल। याच्यात पौराणिक रित्या जरी बघितलं तरी गोमातेला हे पूर्वीपासून गोमातेचा दर्जा होता, त्याला राष्ट्रमातेचा दर्जा देणे हे नितांत गरजेचं आहे। त्याच्यामधनं नुसते आपल्याला कम्युनल राईट्सच अवॉइड करता येणार नाही, तर बऱ्याचशा ज्या अर्थाने आपण या संस्कृतीशी जोडलेलं आहे त्याला एक सार्थपणे न्याय देता येईल असं मला वाटतं। गोमाता अनेक दृष्टीने फायदेशीर। अशोक शर्मा यांनी आपले मत मांडताना सांगितले की गोमाता ही अनेक दृष्टीने जनसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे। त्यामुळे गोवंश तस्करी आणि कत्तल थांबली पाहिजे आणि गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाला पाहिजे। गोमातेला राष्ट्रीय दर्जा देण्याबाबत आज धामणगाव गौ सेवा समितीतर्फे ही एक भव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं झालं। पण गायीला हा दर्जा देण्याचा मागचा उद्देश एकच आहे की गौहत्या बंद झाली पाहिजे। गाय आमची आई असून ती राष्ट्राची माता आहे असा दर्जा सरकारने सुद्धा याला द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो। व गायी सर्वोपयोगी आहे, शेतीच्या सर्वोपयोगी गायीचे कत्तलखाने पूर्णपणे बंद व्हावे यासाठी जे येथील गौरक्षक श्रम करत आहे त्यांना यश लाभो अशी प्रार्थना करतो। गौहत्या नेहमी बंद झाली पाहिजे अशी सरकारला विनंती करतो। गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळालाच पाहिजे। या रॅलीत सहभागी झालेल्या प्रखर हिंदुत्ववादी तृतीयपंथी झारा दीदी यांनी सुद्धा गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा अशी मागणी केली। राधे राधे, जय श्री महाकाल। किन्नर समाज की तरफ से विनती है कि गौ हत्या बंद होनी चाहिए। जो गौ तस्करी करते हैं, जो गौ व्यापार करते हैं, उन पर कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए और गौ माता को राष्ट्रमाता घोषित करना चाहिए।